आपण उठल्यावर देवाला शोधण्याऐवजी फोन पाहतो. आपण देवाच्या उपस्थितीशी बोलण्याआधी लोकांशी बोलतो. तुम्ही एकाच वेळी स्वतःने भरलेले आणि पवित्र आत्म्याने भरलेले राहू शकत नाही. म्हणून दररोज स्वतःला रिकामे करा. तुम्हाला माहीत आहे का, तुमचे रोजचे विचार, तुमचे शब्द आणि तुमच्या दिनचर्येतील सवयी हे सर्व शांतपणे देवाच्या आशीर्वादांना थांबवत असू शकतात. तुमचा ब्रेक थ्रू उशिरा येत असेल आणि काही दरवाजे असे बंद असतील जे फक्त प्रार्थनेने उघडत नाहीत. तुम्ही प्रार्थना करता, उपवास करता, विश्वास ठेवता, पण तरीही काहीतरी अडकल्यासारखं वाटतं. हे उघड पाप नाहीत, तर या सूक्ष्म सवयी आहेत ज्या स्वर्गातील आशीर्वादांचा प्रवाह थांबवतात. म्हणून शेवटपर्यंत ऐका, कारण एकदा तुम्ही या सवयी ओळखून त्यांना तोडलं तर देवाच्या कृपेचा प्रवाह तुमच्या जीवनात पुरासारखा परत वाहू लागेल. आता आपण सुरुवात करूया. पहिली सवय, तुमच्या जीवनावर मृत्यू बोलणे. शब्द हे वास्तव घडवणारे आर्किटेक्ट म्हणजेच शिल्पकार असतात. ते अदृश्य गोष्टींना आकार देतात आणि जे दिसत नाही ते दिसण्यास आणतात. नीतिसूत्रे 18 अध्याय 21 सांगते, जिवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. याचा अर्थ तुमचे भविष्य शांतपणे तुमच्या शब्दांची वाट पाहत आहेत. तुम्ही सतत पराभवाचे शब्द बोलून विजयाचे जीवन जगू शकत नाही. तुम्ही तक्रारींची बी पेरून आशीर्वादाचे पीक कापू शकत नाही. तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द तुमच्या उद्याची एक भविष्यवाणी बनतो. देवाने जग आपल्या हातांनी नाही तर आपल्या शब्दांनी निर्माण केले. तेव्हा देव बोलला, प्रकाश होवो, आणि प्रकाश झाला. जर देवाने शब्दांनी सृष्टी निर्माण केली आणि तुम्ही त्याच्या प्रतिमेत निर्माण झाला आहात, तर तुमच्या शब्दांमध्येही निर्माण करण्याची शक्ती आहे. तुमच्या जीवनाचे वातावरण हे तुमच्या तोंडाचे प्रतिबिंब आहे. आपल्यापैकी काही लोक सुटकेसाठी प्रार्थना करत आहेत, पण अजूनही तुटण्याचे शब्द बोलत आहेत. आपण उघड्या दरवाजांसाठी प्रार्थना करतो, पण आपल्या शब्दांनी बंद दरवाजे घोषित करतो. आपण बरे होण्याची घोषणा करतो, पण अजूनही जखमेचीच आठवण बोलत राहतो. कधीकधी स्वर्ग शांत वाटतो, कारण देव बोलत नाही म्हणून नाही, तर आपल्या शंका आणि अविश्वासाचे शब्द इतके मोठे असतात की आपण त्याचा आवाज ऐकू शकत नाही. तुम्हाला हे समजले पाहिजे की स्वर्ग विश्वासाच्या भाषेला प्रतिसाद देते, भीतीच्या कुजबुजेला नाही. जेव्हा तुम्ही म्हणत राहता, मी करू शकत नाही, हे कधीच होणार नाही, हे खूप कठीण आहे, तेव्हा हे देवाच्या आशीर्वादांसमोर उभे राहणारे अडथळे बनतात. म्हणूनच पौल इफिस्करांस 4:29 मध्ये लिहितो, तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की तेनेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाशी जुळणारे शब्द बोलता, तेव्हा तुम्ही दैवी सहकार्य सक्रिय करता. देवदूत तुमच्या मतांसाठी पाठवले जात नाहीत, ते देवाच्या वचनाच्या घोषणेसाठी पाठवले जातात. स्तोत्र 103:20 म्हणते, अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. लक्षात घ्या, तुमचे शब्द नाही तर त्याचे वचन. जेव्हा तुमचा आवाज त्याच्या वचनाशी जुळतो, तेव्हा स्वर्ग तुमच्यासाठी कार्य करू लागतो. प्रत्येक तक्रार ही तुमच्या स्वतःच्या भविष्याच्या जमिनीत पेरलेली बी आहे, आणि जर तुम्ही त्याला नकारात्मकतेने पाणी घालत राहिलात, तर जिथे आशीर्वाद फुलायला हवा तिथे कटुता उगवेल. तुम्ही संपूर्ण आठवडा अपयश बोलून रविवारी कृपेची अपेक्षा करू शकत नाही. फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जर तुम्ही विश्वास पेराल तर तुम्ही पूर्णत्व कापाल. जर तुम्ही भीती पेराल तर तुम्ही निराशा कापाल. शब्द साधे किंवा हलके नसतात, ते परिणाम घडवतात. तुमच्या शब्दांमुळे तुम्ही निर्दोष ठराल आणि तुमच्या शब्दांमुळेच तुम्ही दोषी ठराल. म्हणूनच दाविदाने प्रार्थना केली, हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. त्याला समजले होते की त्याचे ओठ हे दरवाजे आहेत, असे दरवाजे जे स्वर्गाला आमंत्रण देऊ शकतात किंवा नरकाला प्रवेश देऊ शकतात. कधी कधी शत्रूला तुम्हाला शाप देण्याची गरज नसते, तो फक्त तुम्हालाच स्वतःला शाप देण्यासाठी पटवतो. तुम्ही स्वतःलाच त्या आशीर्वादापासून दूर बोलता ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. देव म्हणतो सर्व काही शक्य आहे, पण तुम्ही अशक्यतेची घोषणा करता. देवाने तुमच्याबद्दल जे बोलले ते पुन्हा बोलण्याऐवजी लोकांनी जे बोलले तेच तुम्ही पुन्हा पुन्हा बोलता. लक्षात ठेवा, शब्द जग घडवतात. कुरकुर करणारी जीभ तुरुंग बांधते, पण विश्वास ठेवणारी जीभ वचन बांधते. जेव्हा तुम्ही जीवनाचे शब्द बोलता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात चमत्कार घडू शकतील असे वातावरण तयार करता. माझ्याबरोबर कधीच काही चांगले होत नाही असे म्हणणे थांबवा. मी कधीच यातून बाहेर येणार नाही असे म्हणणे थांबवा. तुमच्या घोषणांना दैवी सत्याशी जुळवायला सुरुवात करा आणि असे म्हणा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही.
म्हणा, माझ्या विरुद्ध तयार केलेले कोणतेही शस्त्र सफल होणार नाही. तुमच्या भावनांनी तुमच्या घोषणेला साथ देईपर्यंत विश्वास बोलत राहा. विश्वास म्हणजे वास्तव नकारणे नाही, तर त्यावर उच्च सत्याची घोषणा करणे आहे. तुम्ही दरीत असाल तरी म्हणा, मी पुन्हा उभा राहीन. तुम्ही तुटलेले वाटत असाल तरी म्हणा, देव मला पूर्ण करत आहे. तुम्हाला अंधार दिसत असेल तरी म्हणा, प्रकाश होवो. तुमचे शब्द फक्त प्रतिबिंब नाहीत, ती साधने आहेत. तुम्ही जे शोधत आहात ते बोलत राहा. जोपर्यंत तुम्ही जे बोललात ते पाहत नाही. तुम्ही आज जे जीवन जगत आहात ते काल तुम्ही बोललेल्या शब्दांचे पीक आहे. म्हणून जर तुम्हाला फळ आवडत नसेल तर बी बदला. जेव्हा तुम्ही दररोज देवाचे वचन बोलता तेव्हा तुम्ही तुमचे वातावरण बदलत आहात. तुमचा आतला संवाद नवीन करत आहात आणि देवाच्या हाताला कोणत्याही विरोधाशिवाय मुक्तपणे कार्य करण्यासाठी आमंत्रित करत आहात. दुसरी सवय, देवाच्या उपस्थितीत बसण्याऐवजी बिझी असण्याची निवड करणे. आपण अशा पिढीत जगत आहोत जिने सतत हालचालीची सवय लावून घेतली आहे, जी शांततेपासून दूर पळते. स्तोत्र 46:10 म्हणते, शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. हे वचन फक्त सल्ला नाही, ते एक बोलावणे आहे. देव म्हणत आहे, तुम्ही घाईत असताना त्या क्षणातून मी स्वतःला प्रकट करू शकत नाही जे तुम्हाला घडवण्यासाठी दिले आहे. व्यस्त असणे हे नवीन बंधन बनले आहे. आपण थकव्याला परिश्रमाचा सन्मान समजतो आणि कृतीला यश समजतो, पण देवाच्या उपस्थितीशिवाय व्यस्तता म्हणजे रिकामेपणा आहे. तुम्ही सतत कामात असू शकता पण तरीही अर्थाशिवाय जगू शकता. सैतानाला तुम्हाला वाईट बनवण्याची गरज नाही. तो फक्त तुम्हाला इतके व्यस्त करतो की तुम्हाला देवासाठी वेळच मिळत नाही. त्याला तुम्हाला पापात पाडण्याचीही गरज नाही, जर तो तुम्हाला प्रार्थनेसाठी वेळ नसलेला बनवू शकतो. मार्था येशूसाठी सेवा करण्यात व्यस्त होती, पण मरिया त्याच्याकडून शिकण्यासाठी शांत बसली होती. आणि जेव्हा मार्थाने तक्रार केली तेव्हा येशू म्हणाला, मरियाने उत्तम वाटा निवडला आहे. लक्षात घ्या, उत्तम, जास्त व्यस्त नाही. तुमचे जीवन जर सतत गोंधळाने भरलेले असेल तर तुम्ही पवित्र आत्म्याचा हलका आवाज ऐकू शकत नाही. तुमचा शेवटचा वेळ कधी होता जेव्हा तुम्ही शांत बसलात? काही मागितले नाही, फोन पाहिला नाही, योजना केली नाही, फक्त देवाचं ऐकलं. शांतता म्हणजे निष्क्रियता नाही, ती जाणीवपूर्वक देवाच्या उपस्थितीत राहणे आहे. स्तोत्र 62:5 म्हणते, हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे. देवाची वाट पाहणे म्हणजे वेळ वाया घालवणे नाही. तुमच्या जीवनातील काही सर्वात फलदायी काळ जगाला थांबलेले वाटतील, पण स्वर्गासाठी ते तयारीचे क्षण असतात. जे बीज जास्त काळ जमिनीत राहते त्याची मुळे अधिक मजबूत होतात. अनेक वेळा आपण काहीतरी घडवण्याच्या प्रयत्नात इतके व्यस्त असतो की देव आधीच जे घडवत आहे तेच आपण अडवतो. तुम्ही कमी केलेल्या आवाजावर देव स्पर्धा करणार नाही. तो तुमच्या वेळापत्रकावर ओरडणार नाही. तो फक्त थांबेल जोपर्यंत तुम्ही इतके शांत होत नाही की तुम्हाला कळेल की तो नेहमीपासून तिथेच होता. निर्गम 33:11 मध्ये लिहिले आहे, मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे, जसे एखादा मित्र आपल्या मित्राशी बोलतो. देवाबरोबर मैत्री हेच शांततेचे बक्षीस आहे. पण मैत्रीसाठी वेळ द्यावा लागतो. सततच्या व्यत्ययात जवळीक निर्माण होत नाही. प्रत्येक नातेसंबंधाला दर्जेदार वेळ आवश्यक असतो आणि देवाबरोबरचे तुमचे नातेही त्याला अपवाद नाही. अनेक विश्वासणाऱ्यांना आत्मिक कोरडेपणा जाणवण्याचे कारण देव दूर गेला म्हणून नाही, तर आपण स्वतः दूर गेलो म्हणून आहे. बंडखोरीमुळे नाही, तर सवयीमुळे. आपण उठल्यावर देवाला शोधण्याऐवजी फोन पाहतो. आपण देवाच्या उपस्थितीशी बोलण्याआधी लोकांशी बोलतो. आपण कामे पूर्ण करण्यासाठी घाई करतो, पण कृपा स्वीकारायला विसरतो. तुम्ही देवाच्या उपस्थितीच्या जागी फक्त कामगिरी ठेवू शकत नाही. व्यस्तता आणि फलदायीपणा हे एक नाहीत. येशू योहान 15:5 मध्ये म्हणाला, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. याचा अर्थ तुमचे वेळापत्रक कितीही भरलेले असले तरी ख्रिस्त केंद्रस्थानी नसेल तर ते सर्व रिकामे आहे. व्यस्तता अहंकाराला पोचते, पण देवाबरोबरची जवळीक आत्म्याला पोचते. तुम्ही सेवा कार्यात मोठमोठ्या गोष्टी करू शकता, पण ज्याची सेवा करता त्यालाच चुकू शकता. देवाने तुम्हाला थांबवण्याआधी तुम्ही स्वतः थांबा. अनेक लोक पापामुळे नाही तर सततच्या घाईमुळे शांती गमावतात. तुम्ही सतत धावत असाल तर देवाची दिशा ओळखू शकत नाही. देव सर्वात स्पष्टपणे त्या हृदयाशी बोलतो जे त्याच्यासमोर शांत असते. म्हणून या पवित्र शांततेचे रक्षण करायला शिका. जशी तुम्ही यशासाठी वेळ ठरवता तशीच देवाबरोबर एकांताची वेळ ठरवा. देवाबरोबरचा वेळ हा पर्याय नाही, तर श्वासासारखा आवश्यक आहे. येशूप्रमाणे बना, जो अनेकदा एकांतात जाऊन प्रार्थना करत असे. जर देवाच्या पुत्रालाही एकांताची गरज होती
तर आपण त्याशिवाय कसे जगू शकतो? देवाबरोबरच्या जवळीकतेचे तेल फक्त शांत हृदयात वाहते. आत्मिक काम आणि आत्मिक जवळीक यात फरक आहे. तुम्ही चर्चमध्ये सेवा करू शकता, पण तरीही ख्रिस्ताशी जुडलेले नसू शकता. देवासाठी जे काही करता ते देवाबरोबरच्या तुमच्या नात्यातून वाहिले पाहिजे. खरा अभिषेक लोकांच्या नजरेत नाही, तर गुप्त ठिकाणी जन्माला येतो. तिसरी सवय, देवाच्या कृपेची अपेक्षा ठेवत असताना पापात राहणे. तुम्ही बंडखोरीत जगून धार्मिकतेचे आशीर्वाद अपेक्षित करू शकत नाही. ख्रिस्ताने ज्या गोष्टीला क्रुसावर खेळले त्याला तुम्ही पुन्हा जवळ ठेवू शकत नाही. रोम 6:1-2 स्पष्ट सांगते. तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही. जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार? कृपा पाप करण्याची परवानगी देत नाही, तर पापावर विजय मिळवण्याचे सामर्थ्य देते. ती पाप सुरक्षित करीत नाही, तर पवित्र जीवन शक्य करते. आज अनेक विश्वासणाऱ्यांच्या मनात एक मोठा भ्रम पसरला आहे की आपण गातो, सेवा करतो किंवा चर्चला जातो म्हणून देव आपल्या गुप्त पापांकडे दुर्लक्ष करेल. पण सत्य हे आहे की जे भांडे शुद्ध होण्यास नकार देते त्यातून देवाची कृपा वाहू शकत नाही. अभिषेक दुटप्पी जीवनात राहत नाही. कृपा पाप क्षमा करते, पण ती परिवर्तन देखील घडवते. कृपा दुष्टतेकडे दुर्लक्ष करत नाही, ती तिच्या विरुद्ध लढते. ज्याने तुम्हाला वाचवले तोच क्रूस तुम्हाला पवित्र जीवनासाठी बोलावतो. येशू तुम्हाला पापात आरामदायी ठेवण्यासाठी मेला नाही, तर पापावर विजय मिळवण्यासाठी मेला. जेव्हा तुम्ही पापात राहून देवाची कृपा अपेक्षित करता, तेव्हा तुम्ही देवाला तुमच्या बंडखोरीला आशीर्वाद देण्यास सांगत आहात. तुम्हाला आज्ञाधारकतेचे आशीर्वाद हवे आहेत, पण समर्पण नको आहे. पण यशाया 59:2 म्हणते, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये 8 भिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. याचा अर्थ देव तुमचा द्वेष करतो म्हणून नाही, तर पाप तुमचे हृदय कठीण करते म्हणून अडथळा निर्माण होतो. पाप तुमची संवेदनशीलता कमी करते, जोपर्यंत तडजोड सामान्य वाटू लागते. शमशोनाने पाप केल्यानंतरही काही काळ त्याच्याकडे सामर्थ्य होते, पण जास्त काळ नाही, कारण पाप शेवटी सामर्थ्य काढून घेते. दावीद देवाच्या मनाचा माणूस होता, पण एका चुकीच्या कृतीने त्याच्या जीवनावर परिणाम झाला. पाप तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा दूर नेईल, तुम्हाला जास्त काळ रोखून ठेवेल आणि जास्त किंमत मोजायला लावेल. नीतिसूत्रे 14:12 म्हणते, मनुष्याला योग्य वाटणारा मार्ग शेवटी मृत्यूकडे नेतो. तुम्ही पापावर नियंत्रण ठेवू शकत नाही. पाप शेवटी तुमचे नुकसानच करते. जे प्रायव्हेट जीवनात लहान वाटते ते सार्वजनिक जीवनात मोठे होते. पाप सुरुवातीला आमंत्रणासारखे दिसते, पण शेवटी कैदी बनवते. तुम्ही अंधारासोबत राहून देवाच्या प्रकाशात चमकण्याची अपेक्षा करू शकत नाही. देवाचा हात पवित्र आहे आणि पवित्रता ढोंगीपणासोबत हात मिळवू शकत नाही. सत्य हे आहे की पश्चाताप म्हणजे लाज नाही, पश्चाताप म्हणजे सामर्थ्य आहे. तुमच्या तडजोडीला सामोरे जाण्यासाठी धैर्य लागते. प्रभू मी चुकलो, पण मला असे जगायचे नाही असे म्हणण्यासाठी नम्रता लागते. 1 योहान 1:9 तुम्हाला स्वातंत्र्याकडे परत येण्याचे दार दाखवते. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. लक्षात घ्या, तो फक्त क्षमा करत नाही, तो शुद्धही करतो. क्षमा अपराध दूर करते, पण शुद्धी पापाची पकड तोडते. पवित्रता म्हणजे परिपूर्णता नाही, ती दिशा आहे. ती रोजचा निर्णय आहे देवाकडे चालत राहण्याचा, जरी शरीर उलट दिशेने खेचत असेल तरी. जितका तुम्ही पश्चाताप कराल तितके तुम्ही नवीन होता. जितके तुम्ही पापाचे समर्थन करणे थांबवता तितके तुम्ही ख्रिस्ताचा गौरव करता. पाप प्रकाशात आणल्यावर त्याची शक्ती कमी होते. कबुली म्हणजे आत्म्याचा श्वास आहे. ती लाज तोडते आणि देवासोबतची जवळीक पुन्हा जिवंत करते. शत्रूला तुम्हाला पटवू देऊ नका की पश्चाताप फक्त दोषी लोकांसाठी आहे. पश्चाताप निवडलेल्या लोकांसाठी आहे. पश्चाताप करणारे हृदय देवाला दूर करत नाही, ते देवाला प्रगट करते. जेव्हा दावीद म्हणाला, हे देवा माझ्यात शुद्ध हृदय निर्माण कर, तेव्हाच त्याचे पुनर्स्थापन सुरू झाले. 4थी सवय, तुमच्या प्रवासाची तुलना इतरांशी करणे. देवाच्या कृपेचा प्रभाव थांबवणाऱ्या सर्वात सूक्ष्म पण सर्वात धोकादायक सवयींपैकी एक म्हणजे तुलना. इब्री 12:1 आपल्याला सांगते, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. याचा अर्थ तुमचा मार्ग फक्त तुमचाच आहे. तुलना ही समाधान चोरणारी शांत चोर आहे. ती कृतज्ञतेला तक्रारीत बदलते आणि उद्देशाला दिखाव्यात बदलते. जेव्हा तुम्ही सतत तुमची प्रगती दुसऱ्याच्या गतीने मोजता, तेव्हा देवाने तुमच्यासाठी खास तयार केलेल्या प्रक्रियेचा तुम्ही अपमान करता. देव जीवनाची नक्कल करत नाही, तो प्रत्येकाचे जीवन वेगळे आणि खास घडवतो.
त्यांना जिथे पोहोचायला 10 वर्ष लागली तिथे तुम्हाला कदाचित 2 वर्ष लागतील, कारण तुमचे प्रशिक्षण, तुमचा स्वभाव आणि तुमची वेळ तुमच्या उद्देशासाठी खास तयार केलेली आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या फळाचा हेवा करता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या बीजाचा तिरस्कार करता. प्रत्येक मोठे झाड एकेकाळी लपलेले छोटे बीज होते. प्रत्येक जीवन अंधारात सुरू होते. देव शांततेच्या काळात अदृश्य मुळे मजबूत करतो. तुलना तुम्हाला तुमच्या आशीर्वादांपासून आंधळे करते, कारण तुम्ही सतत दुसऱ्याच्या जीवनाकडे पाहत राहता. तुम्ही एकाच वेळी इतरांसाठी आनंदी राहू शकत नाही आणि आतून त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही. तुलना तक्रार निर्माण करते, पण कृतज्ञता कृपा आणते. आणि जेव्हा तुम्ही इतरांविषयी मनात राग धरता तेव्हा तुम्ही देवाकडून काहीही प्राप्त करू शकत नाही. शाऊलने त्याची शांती गमावली यामुळे नाही की दाविदाने त्याचे सिंहासन घेतले, तर यामुळे कारण शाऊलने स्वतःची तुलना केली. जेव्हा स्त्रिया गात होत्या, शाऊलाने हजारो वदले, दाविदाने लाखो वदले, तेव्हा हेवा त्याच्या हृदयात प्रवेशला. शाऊल विसरला की तो राजा होण्यापूर्वी देवाने त्याला निवडले होते. तुलना तुम्हाला विसरायला लावते की देवाची कृपा तुम्हाला यामुळे मिळाली नाही की कारण तुम्ही सर्वात वेगवान होता, तर यामुळे कारण तुम्ही विश्वासू होता. जेव्हा तुम्ही तुलना करता तेव्हा तुम्ही सृष्टिकर्त्याच्या सर्जनशीलतेचा अपमान करता. तुम्ही असे म्हणत आहात, देवा तुम्हाला जे दिलेस ते पुरेसे नाही. पण फिलिप्पी 1:6 सांगते, ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरोसा आहे. देव जे सुरू करतो ते पूर्ण करतो. म्हणून दुसऱ्याची कथा पाहत बसू नका, जेव्हा देव अजून तुमची कथा लिहित आहे. तुम्हाला त्यांच्या आशीर्वादामागच्या लढाया माहीत नाहीत. तुम्ही त्यांचे यश पाहता पण त्यांचे दुःख पाहत नाही. तुम्ही त्यांचे फळ पाहता पण त्यांची मुळे पाहत नाही. तुमच्या अध्याय 2ची तुलना त्यांच्या अध्याय 20शी करू नका. देव तुम्हाला अशा उंचीसाठी तयार करत आहे जिथे कदाचित त्यांना कधीच चढावे लागणार नाही. तुमची प्रक्रिया ही तुमची तयारी आहे. तुलना ही फक्त आनंदाची शत्रू नाही, तर उद्देशाचीही शत्रू आहे. ती मनाला अस्थिर करते, असुरक्षितता वाढवते आणि कृतज्ञता नष्ट करते. पण कृतज्ञता तुमचे लक्ष जे नाही त्यावरून जे देव करत आहे त्याकडे वळवते. कृतज्ञता म्हणते, देवा मी जिथे आहे त्यासाठी धन्यवाद. जरी मी जिथे असायला हवे असे वाटले तिथे नसले तरी. कृतज्ञता कृपेचे दरवाजे पुन्हा उघडते. स्तोत्र 104 सांगते, त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. याचा अर्थ कृतज्ञता ही देवाच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची किल्ली आहे. प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या सध्याच्या काळासाठी देवाचे आभार मानता तेव्हा स्वर्ग तुमच्या पुढील काळाची तयारी सुरू करतो. मी मागे आहे असे म्हणणे थांबवा. कोणाच्या तुलनेत मागे? देवाची वेळ उशिरा नाही, ती योग्य प्रकारे तयार केलेली आहे. तुमची शर्यत दैवी योजनेनुसार आहे. तुमची सुरुवात आणि शेवट त्याच्या सार्वभौमतेने ठरवलेले आहेत. देवाच्या राज्यात खरी स्पर्धा फक्त कालच्या तुम्ही आणि आजच्या तुम्ही यांच्यात आहे. म्हणून दर सकाळी उठा आणि म्हणा, प्रभू माझ्या वाट्याबद्दल, माझ्या गतीबद्दल आणि माझ्या प्रक्रियेबद्दल धन्यवाद. जेव्हा तुम्ही तुलना करणे थांबवता तेव्हा तुम्ही पुढे जाऊ लागता, कारण देव तुम्ही दुसऱ्यासारखे बनण्याचा प्रयत्न करता त्या व्यक्तीला आशीर्वाद देत नाही. तो तुम्ही खरोखर कोण आहात त्या व्यक्तीला आशीर्वाद देतो. जिथे हेवा राहत नाही तिथे देवाचा हात मोकळेपणाने कार्य करतो. इतरांच्या विजयात मनापासून आनंद माना. त्यांचा विजय तुमचा विजय कमी करत नाही, तो दाखवतो की देव काय करू शकतो. 5वी सवय, गर्वाला मनात ठेवणे. नम्रतेने चालण्याऐवजी गर्व हा अदृश्य छत आहे जो देवाची उंची आणि बढती थांबवतो. तो एक अदृश्य भिंत आहे जी तुम्ही जिथे आहात आणि देव तुम्हाला जिथे घेऊन जाऊ इच्छितो त्या ठिकाणमध्ये उभी राहते. याकोब 4:6 सांगते, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. कल्पना करा, ज्याने तुम्हाला निर्माण केले, जो आपल्या हातात आकाश गंगा धरून आहे, तोच देव तुमचा विरोध करतो. कारण तो तुमचा द्वेष करतो म्हणून नाही, पण कारण गर्व स्वर्गासोबतची भागीदारी अशक्य करतो. गर्व म्हणतो मी स्वतः करू शकतो, पण नम्रता म्हणते देवा तुझ्याशिवाय मी काहीच नाही. गर्वामुळे लुसिफर स्वर्गातून पडला, पण नम्रतेमुळे येशू सिंहासनावर उंचावला गेला. गर्व तुम्हाला देवाच्या इच्छेबाहेर घेऊन जातो. तरीही तुम्हाला वाटते की तुम्ही पुढे जात आहात. तो स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवून बोलतो, मला मदतीची गरज नाही, मला सल्ल्याची गरज नाही, मला प्रार्थनेची गरज नाही, मला माहीत आहे मी काय करतो. पण नम्रता आधी वागते, मग देव बांधतो. गर्विष्ठ व्यक्ती कमी प्रार्थना करते कारण त्याला वाटते की तो स्वतः मार्ग काढू शकतो, पण नम्र व्यक्ती जास्त प्रार्थना करते कारण तिला माहीत असते की देवाशिवाय ती जगू शकत नाही. गर्व नेहमीच मोठ्याने बोलत नाही. कधी कधी तो क्षमतेच्या मागे लपतो. तो आत्मविश्वासासारखा दिसतो, पण प्रत्यक्षात तो स्वतःवर अवलंबून असतो.
नीतिसूत्रे 16:18 सांगते, नाशापूर्वी गर्व येतो आणि मनाचा ताठा अधपाताचे मूळ आहे. लक्ष द्या, नाश आधी येत नाही, गर्व आधी येतो. प्रत्येक मोठ्या पतनाच्या आधी एक असे हृदय असते ज्याला वाटते की त्याला देवाची गरज नाही. शाऊलने आपले राज्य गमावले कारण त्याच्यात क्षमता नव्हती म्हणून नाही, पण कारण त्याच्यात नम्रता नव्हती. नबुकदनेस्सरने आपले राज्य गमावले जेव्हा तो म्हणाला, हे महान बाबिलोन, मी माझ्या सामर्थ्याने बांधले नाही का? एका क्षणात देवाने त्याचे राजवैभव काढून घेतले, कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो. पण येशूकडे पहा, फिलिप्पी 2:8 सांगते, त्याने स्वतःला नम्र केले आणि मृत्यूपर्यंत, अगदी क्रूसाच्या मृत्यूपर्यंत आज्ञाधारक राहिला. कारण तो नम्र झाला, देवाने त्याला सर्वोच्च स्थान दिले. देवाच्या राज्यात वर जाण्याचा मार्ग नेहमी खाली वाकण्याने सुरू होतो. देव भरलेल्या भांड्यात भरत नाही, तो फक्त रिकाम्या भांड्यात भरतो. तुम्हाला उंची हवी आहे का? तर नम्रता स्वीकारा. तुम्हाला अधिक कृपा हवी आहे का? तर स्वतःला खाली ठेवा. तुम्ही जितके खाली जाता तितके देव तुम्हाला वर उचलू शकतो. तुम्ही जितके गुडघे टेकता तितके तो तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो. गर्विष्ठ लोक त्यांच्या कामगिरीवर अवलंबून असतात, पण नम्र लोक देवाच्या उपस्थितीवर अवलंबून असतात. गर्विष्ठ लोक स्वतःचे नाव उंच करतात, पण नम्र लोक देवाचे नाव उंच करतात. जेव्हा तुम्ही गर्व मनात ठेवता तेव्हा तुम्ही कृपेचा मार्ग बंद करता, आणि कृपा हीच तुमच्या यशाची आणि बदलाची खरी शक्ती आहे. कृपा तुम्हाला टिकवून ठेवते जेव्हा तुमची शक्ती संपते. कृपा ते दरवाजे उघडते जे तुमच्या पात्रतेने उघडू शकत नाहीत. कृपा वादळातही शांती देते, पण गर्व कृपेला दूर ढकलतो. म्हणूनच 1 पेत्र 5:6 सांगते, म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की त्याने तुम्हास योग्य वेळी उंच करावे. देव त्या लोकांना उंचावत नाही जे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. तो त्या लोकांना उंचावतो जे स्वतःला समर्पणात ठेवतात. तुम्ही एकाच वेळी स्वतःने भरलेले आणि पवित्र आत्म्याने भरलेले राहू शकत नाही. म्हणून दररोज स्वतःला रिकामे करा, अहंकारापासून, स्वतःच्या अधिकाराच्या भावनेपासून आणि सर्व काही नियंत्रणात ठेवण्याच्या इच्छेपासून. कारण देव फक्त त्या हृदयात ओततो जे उघडे असते. गर्व परिणामांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, पण नम्रता परिणाम देवावर सोपवते. गर्व प्रतिक्रिया देतो, नम्रता विश्रांती घेते. गर्व श्रेय मागतो, नम्रता गौरव देवाला देते. गर्व खूप सूक्ष्म असतो, तो तुमच्या प्रार्थनेत, सेवेत किंवा सुधारणा स्वीकारण्याच्या वृत्तीमध्ये दिसू शकतो. जेव्हा कोणी तुम्हाला काही सांगू शकत नाही तेव्हा तुम्ही चुकीचे असूनही माफी मागू शकत नाही, किंवा जेव्हा तुम्हाला आतून वाटते की तुम्ही इतरांपेक्षा जास्त पात्र आहात तेव्हा गर्वाने मूळ धरलेले असते. गर्वाचा सर्वात मोठा धोका म्हणजे तो तुम्हाला आंधळे करतो आणि तरीही तुम्हाला खाली घेऊन जातो. तो तुम्हाला पटवतो की तुम्ही बरोबर आहात जरी तुम्ही देवाच्या मार्गापासून दूर जात आहात. यशाया 66:2 मध्ये देव म्हणतो, मी त्या व्यक्तीकडे लक्ष देतो जो नम्र आहे, खेदित आत्म्याचा आहे आणि माझ्या वचनामुळे थरथरतो. हीच ती स्थिती आहे जी स्वर्गाला आकर्षित करते. गर्व ते दरवाजे बंद करतो जे तुम्ही उघडू शकला असता, पण नम्रता ते दरवाजे तुमच्यासाठी आधीच उघडते. गर्व स्वर्ग बंद करतो, नम्रता देवदूतांना बोलावते. गर्व म्हणतो मी माझ्या मार्गाने करीन, नम्रता म्हणते माझी इच्छा नाही पण प्रभू तुझी इच्छा पूर्ण हो. ही सत्य गोष्ट लक्षात ठेवा, देवाचे आशीर्वाद रोखलेले नाहीत, ते वाट पाहत आहेत तुमच्या समर्पणाची, तुमच्या आज्ञाधारकतेची आणि तुमच्या नम्रतेची. यशाया 1:19 सांगते, जर तुमची इच्छा असेल व तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्हास या भूमीपासून चांगले खावयास मिळेल. तयारी समृद्धीच्या आधी येते आणि आज्ञाधारकता ओतप्रोत आशीर्वादाच्या आधी येते. तुम्ही देवाची कृपा कमावत नाही, तुम्ही स्वतःला त्याच्याशी जुळवता. तुम्ही आशीर्वादांचा पाठलाग करत नाही, तुम्ही आशीर्वाद देणाऱ्याचा पाठलाग करता. आणि जेव्हा तुम्ही हे वचन तुमच्या हृदयात ठेवता तेव्हा लक्षात ठेवा, स्वर्ग तयार आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अशाच शिकवणींसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वादित करो.